नमस्कार. राहुल दादा, पुरंदर न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याकडं पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष, राष्ट्रवादीचे बारामतीचे निरीक्षक, याशिवाय विद्यार्थी संघटनेमध्ये आणि गेली 25 ते 30 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादी या पक्षामध्ये विविध पदावर काम केलेले राहुल शेवाळे या ठिकाणी आलेले आहेत. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर ते भाष्य करणार आहेत. युवा नेतृत्व म्हणून विशेषतः पुरंदर तालुक्यामध्ये त्या तरुणांचा फार मोठा संघटन कौशल्य त्यांच्याकडे आहे. अनेक तरुणांची त्यांच्याकडे आजही ओढा आपल्याला पाहायला मिळतो. आजच्या राजकारणाविषयी तरुणांची जी विदारक परिस्थिती झालेली आहे याविषयी ते भाष्य करणार आहेत. मी राहुलजींचं या ठिकाणी स्वागत करतो. राहुलजी, आपण सुरुवातीपासून राजकारणाकडे कसं काय वळालं? साधारणतः विद्यार्थी दशेपासूनच मला थोडीशी समाजकारण आणि राजकारण या दोन्ही गोष्टींची आवड होती. मला आठवतंय, माझी ज्यावेळेस 10वी मी पास केली त्यावेळेस आमच्या भागामध्ये बाळासाहेब शिवरकर हे विधानसभेचे उमेदवार होते आणि एकत्र काँग्रेस त्या काळामध्ये होती. बाळासाहेब शिवरकरांचा आमच्या मतदारसंघावर असणारा प्रभाव आणि सर्वसामान्य जनतेमध्ये मिसळण्याचा त्यांचा स्वभाव, त्याच्यामुळे मी स्वाभाविक त्या निवडणुकीमध्ये त्यांच्या मागे त्या ठिकाणी विद्यार्थी दशेमध्येच फिरायला लागलो आणि एक आपोआपच राजकारणाची मला त्या ठिकाणी आवड लागली. त्यानंतरच्या काळामध्ये बारामती लोकसभेची निवडणूक लागली. आमचा भाग जरी त्यावेळेस बारामतीमध्ये नव्हता, परंतु मांजरी खुर्द वगैरे हा परिसर पूर्वी हा बारामती लोकसभेचा मतदारसंघ होता. मला आठवते, नामदार अजितदादा पवार हे मांजरी खुर्द या ठिकाणी पवार साहेबांच्या प्रचारानिमित्त आले होते आणि मी त्या ठिकाणी प्रचाराला गेलो होतो आणि अजितदादांची माझी ती पहिली भेट. अतिशय तरुण, उमद नेतृत्व, स्पष्ट बोलणारं आणि असं दिसायला रुबाबदारपणा, ह्या सगळ्या गोष्टी, त्यांचं भाषण मी ऐकलं आणि आपोआपच त्यांच्याकडे मी आकर्षित झालो आणि त्यानंतर मी अजितदादांचा कार्यकर्ता म्हणूनच खरं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करू लागलो. शेवाळवाडीसारख्या एका छोट्याशा गावामधून तुम्ही राजकारणात प्रवेश केला. त्या गावाची आर्थिक परिस्थिती पुणे शहरापासून अतिशय जवळ असलेलं तुमचं गाव आहे. मग ते महानगरपालिकेत आहे का ग्रामीण भागामध्ये येते? कसं ग्रामपंचायत आहे का आता कॉर्पोरेशनमध्ये आहे? शेवाळी ग्रामपंचायत ही खरं तर आज तात्विकदृष्ट्या ही ग्रामीण भागामध्ये आणि ग्रामपंचायतमध्ये त्याचा दर्जा आहे. परंतु राज्य शासनाने गेल्या 3 वर्षापूर्वी एक अध्यादेश काढला आणि त्याच्यामध्ये 11 गावांचा समावेश हा पुणे महानगरपालिकेमध्ये केला. त्याच्यामध्ये 11 गावांच्या मध्ये शेवाळवाडी ही त्यामध्ये आहे, परंतु अद्यापही शेवाळवाडीचा समावेश हा पुणे महानगरपालिकेमध्ये झालेला नाही. येणाऱ्या काही दिवसामध्ये निश्चित शेवाळवाडी हा परिसर ग्रामपंचायत सोडून कॉर्पोरेशनमध्ये जाईल अशी मला अपेक्षा आहे. शेवाळवाडी तसं तर एका माजी आमदार आणि पवार साहेबांच्या जवळच्या एका सहकार्याचे ते गाव आहे. त्या गावामध्ये तुमच्यासारख्या तरुणांनी तिथं ग्रामपंचायत ताब्यात घेतली, तर त्यावेळेस काही संघर्ष करावा लागला का? सहजपणे बिनविरोध मिळाली, वरिष्ठांचा आशीर्वाद मिळाला? कशा पद्धतीने तुम्ही ग्रामपंचायत ताब्यात? पक्षीय राजकारण आणि गाव पातळीवरचं राजकारण ह्या खूप वेगळ्या आणि टोकाच्या दोन गोष्टी असतात, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. अजितदादा नेहमी सांगतात की एक वेळ विधानसभा परवडली पण ग्रामपंचायतची निवडणूक अवघड आहे. कारण ग्रामपंचायतमध्ये उमेदवाराचं आयुष्य, उठणं बसणं, त्याचा रोजचा व्यवहार हा त्या लोकांच्या पर्यंत जात असतो, त्यांना तो माहीत असतो. मतदारसंघ छोटे असतात आणि अशा छोट्या मतदारसंघामध्ये कमी मतदारांच्या मध्ये निवडून येणं खरं तर खूप अवघड असतं. मला आठवतंय, 2007 साली शेवाळवाडी ग्रामपंचायतची निवडणूक लागली आणि त्या निवडणुकीमध्ये माझ्या आईला कैलासवासी रंजनाताई रामचंद्र शेवाळे यांना मी त्या निवडणुकीमध्ये उभं केलं आणि
संपूर्ण गाव त्यावेळेस माझ्या विरोधात त्या ठिकाणी उभं होतं. हे चित्र मी त्या ठिकाणी पाहिलं. खूप मोठा संघर्ष मला खरं तर त्या काळामध्ये खूप लहान वयामध्ये मला करावा लागला. मोजकेच एक 4-5 कार्यकर्ते फक्त माझ्यासमोर उभे होते सोबत आणि पारंपरिक नेतृत्व करणारी मोठमोठी नेते मंडळी ही एका बाजूला आणि सर्वसामान्य कार्यकर्ते हे माझ्या बाजूला होते. त्या काळामध्ये खूप संघर्ष करून त्या ठिकाणी ती निवडणूक आम्ही लढलो. परंतु ज्यावेळेस निकाल लागला त्यावेळेस मला समजलं की शेवाळीतील सर्वसामान्य जनता ही आपल्यासोबतच होती. 175 मतांनी मी त्यावेळेस 750 मतापैकी 550 मतं ही मला त्यावेळेस माझ्या आईला मिळाली. खूप मोठ्या मोठं मताधिक्याने तो विजय झाला आणि खऱ्या अर्थाने मला त्यावेळेस समजलं की सर्वसामान्य जनता ही आपल्या पाठीशी. शेवाळवाडी ग्रामपंचायत तुमच्या ताब्यात आली तर अनेक ग्रामपंचायतीचा आम्ही कारभार पाहतो की ग्रामपंचायत सरपंच झाली काय नाही झाली, फार 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 मोठा विकास निधी तिथे येत नाही. परंतु शेवाळवाडीबाबत मात्र वेगळं नाव घेतलं जातं की तिथं नेमकी काय विकास कामं केली की ज्यामुळं शेवाळवाडीचं नाव त्या चांगल्या विकास कामाची यादी तुमच्या ग्रामपंचायतीचं नाव घेतलं. असं तुम्ही काय तिथं कामगिरी केली? शेवाळीच्या ग्रामपंचायतमध्ये माझ्या आईचं ज्यावेळेस पदार्पण झालं, दुर्दैवानं 5-6 महिन्यातच काही आजारानं माझ्या आईचं त्यावेळेस दुःखद निधन झालं आणि त्या जागेवर पोटनिवडणुकीमध्ये माझ्या पत्नीचा त्या ठिकाणी विजय झाला. माझी पत्नी त्यावेळेस ह्या सरपंच म्हणून त्या गावामध्ये पहिल्यांदाच माझ्या घरातील एक व्यक्ती त्या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि मी ठरवलं की उरलेल्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये गावामध्ये पूर्वी जे काही काम झालं नसेल किंवा जी कामं अपूर्ण असतील ती कामं पूर्ण करायची. प्रामुख्यानं स्ट्रीट लाईट असेल, पाण्याची योजना असेल, मुख्य रस्ते असतील, ह्या सर्व गोष्टी आणि भूमिगत गटारं त्याला प्राधान्यानं मी त्या ठिकाणी ही कामं हातामध्ये घेतली. मला आठवते की शेवाळवाडीमध्ये गल्ली बोळामध्ये मी त्या ठिकाणी त्यावेळेस सिमेंट कॉन्क्रीटचे रोड केले, पेविंग ब्लॉक हेही त्या ठिकाणी प्रत्येक घराच्या समोर गल्ली बोळामध्ये त्या ठिकाणी बसवण्याचा प्रयत्न केला जेणेकरून हा परिसर स्वच्छ राहावा हा प्रयत्न आम्ही सर्वांनीच त्या ठिकाणी केला होता. भूमिगत गटार आता ग्रामपंचायतमध्ये फार फार तर 10 इंची 12 इंचीपर्यंतच जिल्हा परिषदेकडनं ड्रेनेज लाईन गटार करण्यासाठी परवानगी असते. परंतु माझ्या शेवाळीमध्ये मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की 24 इंच गटाराची लाईन ही त्या ठिकाणी आम्ही जवळ 70 ते 80 लाख रुपये खर्च करून ही केलेली आहे. पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी आम्ही चांगल्या प्रकारे केलेली आहे. स्ट्रीट लाईट असेल, स्वच्छता असेल, या सगळ्या गोष्टीवर आम्ही प्रामुख्याने त्या ठिकाणी भर दिला आणि एक वेगळी ग्रामपंचायत म्हणून खरं तर पुणे जिल्ह्यामध्ये आमच्या ग्रामपंचायतचा त्या ठिकाणी नावलौकिक आम्ही तयार केला. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये युवक काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष होते, बारामतीचे निरीक्षक होते. एक आदर्श ग्रामपंचायत विकास कामामध्ये तुम्ही घडवून आणले. त्यानंतर मात्र तुम्हाला जे कुठल्याही निवडणुकीला मोठ्या जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, विधानसभा असेल, मार्केट कमिटी असेल की ज्या ठिकाणी निवडणूक असं तुम्हाला तिकीट देऊन निवडून आणले पक्षाने, असं काय पाहायला मिळत नाही. याबद्दल तुमचं काय मत? याच्यामध्ये काही वास्तविकता आहे. बऱ्याचदा कुठल्याही निवडणुका लागल्यानंतर त्या भागातील सर्वच गोष्टीचा त्या ठिकाणी पक्ष आणि नेते त्या ठिकाणी विचार करत असतात. फुरसुंगी, शेवाळी असेल किंवा मांजरी असेल ह्या भागामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अनेक निवडणुका झाल्या. त्याच्यामध्ये काही आरक्षण सुद्धा ही वेगवेगळ्या प्रकारची त्या ठिकाणी निघत असतात आणि मग स्वाभाविकच ज्यावेळेस सर्वसाधारणचं आरक्षण त्या ठिकाणी काही वेळा जाहीर झालं त्यावेळेस मातब्बर पुढारी असणारे काही लोक किंवा जी घराणी सातत्यानं राजकारणामध्ये काम करतात, त्यांचा याच्यामध्ये प्रभाव आहे, असेच लोक त्या ठिकाणी तिकीट मागतात आणि अशा लोकांना त्या ठिकाणी पक्षाकडून तिकीटं दिली जातात. ही चित्र आपण सातत्यानं पाहतो. त्याच्यामुळं बऱ्याचदा आम्ही मागणी करू सुद्धा त्या ठिकाणी काही वेळेस तिकीट
न देण्याचं त्या ठिकाणी ती वेळ आमच्यासारख्या कार्यकर्त्यावर आलेली आहे. दादा 1914 साल मला चांगलं आठवते. 1914 साली पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघाची तुमची उमेदवारी जवळजवळ निश्चित झाली. तुम्ही त्या दृष्टिकोनातून आमदारकी निवडणूक लढवण्याच्या दृष्टिकोनातून सातत्यानं 5 वर्ष तुम्ही काम करत होता. विशेषतः पुरंदर हवेलीमध्ये तरुणांचं संघटन बांधलं, एक आक्रमक पक्षाची एक प्रतिमा तुम्ही तयार केली. विशेषतः दुष्काळामध्ये असलेल्या पाण्याची टँकरची सुविधा असेल, प्रत्येक शाळेमध्ये वह्या पुस्तकांचं वाटप असेल, या निमित्ताने तुम्ही संपूर्ण शाळेत म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या कार्यशाळेत आणि नगरपालिका कार्यशाळेत शाळेतून तुम्ही संपर्क साधला. ग्रामीण भागामध्ये कुठलेही खरं तर तुमच्या हातात सत्ता नव्हती, तरी देखील पाण्याच्या टाक्या पुरवल्या, टँकर पुरवले. त्या निमित्ताने एक तालुक्यामध्ये तुमचं नाव झालं की तुम्ही एक उमेदवार म्हणून पुरंदरमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार, अशा प्रकारची एक तरुणांच्यामध्ये एक प्रतिमा निर्माण झाली आणि मोठ्या प्रमाणावर तरुणांचं संकट तुमच्या पाठीमागे होतं. छत्रपती संभाजी महाराजांसारखे एक मोठे कार्यक्रम तुम्ही सासवडमध्ये आयोजित केला आणि लाखोच्या संख्येने लोक तो कार्यक्रम पाहायला येऊन गेले आणि अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचे नियोजन तुम्ही केलं. तर मग नेमकं कुठं माशी शिंकले की तुमचं तिकीट कोणी कापलं, का तुम्हाला का पक्षाने तिकीट दिलं, तुम्हाला काय वाटतं? तिकीट कुणी कापलं हा खरं तर संशोधनाचा भाग आहे, परंतु संघटनेमध्ये काम करताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटतं की तिकीट मिळो किंवा न मिळो, पक्षाने जी जबाबदारी आपल्यासारख्या कार्यकर्त्यावर त्या ठिकाणी दिलेली, ती जबाबदारी पहिल्यांदा प्रामाणिकपणे आपण पार पाडू शकतो की नाही, हा खूप महत्त्वाचा एक त्याच्यामधला भाग आहे. मला ज्यावेळेस पक्षानं किंवा नामदार अजितदादा पवारांनी जिल्ह्याच्या युवकची अध्यक्षपदाची संधी ज्यावेळेस दिली, ती मी समर्थपणे पेलण्याचा त्या ठिकाणी त्या 3 वर्षामध्ये प्रयत्न केला. जिल्हाभर फिरून त्या ठिकाणी युवक संघटन करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मी केला. जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मोठमोठे मेळावे घेण्याचा प्रयत्न केला. अनेक तालुक्यामध्ये, विशेषतः मावळ तालुक्यामध्ये, विशेषतः पुरंदर तालुक्यामध्ये मी शेकडो तरुणांचं संघटन त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. आजही या तालुक्यामध्ये तरुणांची संख्या ही आपल्याला लक्षणीय पाहायला मिळते, त्याचा मला अभिमान आहे. आणि मी अध्यक्ष असताना तरुणांचं संघटन वाढवायचा खरं तर मी त्या ठिकाणी प्रयत्न केला. जी माहिती आपण या ठिकाणी आता दिली की या तालुक्यामध्ये ज्यावेळेस दुष्काळ पडला होता, मला आठवतंय या तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर दुष्काळ होता, पाण्याची परिस्थिती खूप बिकट होती, माणसांनाच नाही तर जनावरांनाही प्यायला त्या ठिकाणी पाणी नव्हतं. अशा वेळेस राज्य शासनानं काही ठिकाणी चारा छावण्या उभा करण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्या ठिकाणी आमचे सहकार्याने आम्ही मिळून त्या ठिकाणी या सर्व छावण्यांना चारा पुरवण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं. तालुक्यातील प्रत्येक गावाच्या मध्ये मोफत पिण्याचे पाण्याचे टँकर आम्ही त्या ठिकाणी पुरवले. खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या तालुक्यामध्ये जवळजवळ 1,500 सिंटेक्सच्या टाक्या ज्या पाण्याच्या साठवण करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी मोफत प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी दिल्या. प्रत्येक शाळेच्या मध्ये विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती असेल, मोफत वह्या वाटप असेल, कम्प्युटर वाटप असेल, अनेक योजना त्या ठिकाणी आम्ही करण्याचा प्रयत्न केला. बोगदेव या ठिकाणी 1 कोटी लिटरचं आम्ही शेततळ उभं केलं की ज्या शेततळ्यामधनं या तालुक्यातील तत्कालीन तहसीलदार सीमाताई होळकर यांनी दुष्काळामध्ये प्रसंगी पाणी नसताना या तळ्यातील शेकडो टँकर पाणी हे या तालुक्यातील जनतेला देण्याचं काम केलं. खरं तर ही सर्व कामं संघटनेची नसतात, ही एक आमदाराची कामं आहेत, परंतु आमच्याकडे कुठलंही अशा प्रकारचं पद नसताना सुद्धा ही कामं आपण करू शकतो हे आम्ही खरं तर त्या ठिकाणी संघटनेला किंवा पक्षाला आणि जनतेला त्या ठिकाणी दाखवून दिलं. आणि स्वाभाविकच ही सर्व प्रामाणिक केलेली कामं यामुळं तेथील युवक असेल किंवा मतदार असतील, शेतकरी असतील, ही सर्वच वडीलधारी मंडळी यांचा पाठिंबा आम्हाला त्या ठिकाणी वाढत गेला आणि एक चांगल्या प्रकारचं वातावरण खरं तर त्या काळामध्ये एक त्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालं. आणि स्वाभाविक आहे, काम करणारा शेवटी इच्छा ही व्यक्त करतो आणि मलाही त्यावेळेस आमच्या सहकाऱ्यांनी आम्ही सर्वांनीच पक्षाकडं उमेदवारीची विधानसभेची आम्ही मागणी केली होती, चर्चाही केली होती. आम्हाला वाटलंही होतं की आम्हाला उमेदवारी जरूर मिळेल, परंतु मला निश्चित या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं की आपल्याकडं काही
पुढारी ही स्वतःला काही नेते म्हणून समजतात. अशी एक टीम आहे आपल्याकडं की ही टीम नवीन नवोदित कार्यकर्त्यांना त्रास देण्याचं काम करतात. नवीन कार्यकर्ते हे संघटनेत कसे बाहेर पडतील, पक्षाचं नुकसान कसं होईल त्या दृष्टीने हे लोक प्रयत्न करत असतात. 2009 साली राष्ट्रवादी पक्षाकडे आमदारकी होती, पंचायत समिती होती, जिल्हा परिषद वर्चस्व होतं, जेजुरी नगरपालिका होती, सासवड नगरपालिकेत बरंच वर्चस्व होतं, अनेक ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात होत्या. 2009 ते आज 2019 या गेल्या 10 वर्षाच्या कालावधीत आजची अवस्था आहे की पुरंदरमध्ये आमदार नाही, पंचायत समिती जिल्हा परिषद 0, जेजुरीची ग्रामपंचायत तुमची, जेजुरीची नगरपालिका तुमच्या हातातून गेलेली आहे. बहुसंख्य ग्रामपंचायती या विरोधकांच्या ताब्यात केले. जे काय आहेत ते कार्यकर्ते देखील विरोधकांच्या संबंधात आहेत. राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली नामधारी ते राहिलेले आहेत असं चित्र दिसते. विशेषतः तरुण हा वर्ग राष्ट्रवादीपासून बाजूला गेलेला आहे असं चित्र आज 2019ला पाहायला मिळते. याबद्दल तुम्हाला काय सांगा? हे चित्र खरं तर या तालुक्यामध्ये विदारकच आहे. मला आठवते ज्यावेळेस अशोकराव टेकवडे या तालुक्याचे आमदार म्हणून खरं तर या जनतेनं खूप एक आशेनं त्यांना निवडून दिलं आणि त्यांनी त्याही वेळेस खूप चांगल्या प्रकारचं काम केलं. हे चित्र आम्ही सर्वजण ज्यावेळेस तालुक्यात फिरत होतो त्यावेळेस आम्हाला पाहायला मिळालं. अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना अजितदादांनी उपमुख्यमंत्री असताना किंवा अर्थमंत्री असताना खूप चांगल्या प्रकारचा निधी या तालुक्याला देण्याचा प्रयत्न केला. अशोकराव टेकवडेंनी सुद्धा या तालुक्यामध्ये करोडो रुपयाचा निधी आणला आणि तो मार्गी लावला. त्यानंतरच्या काळामध्ये येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा अशोकराव टेकवडेंनाच उमेदवारी देणं खरं तर हे पक्षाच्या दृष्टीने योग्य ठरलं असतं. परंतु संघटनेमध्ये काही बदल का घडले हे मला माहित नाही, परंतु काही लोकांनी एकत्र येऊन पक्षावर दबाव आणला आणि पक्षाला आणि नेत्यांना ते तिकीट बदलण्यास भाग पाडलं. तीच सर्वात मोठी राष्ट्रवादी काँग्रेसची चूक त्यावेळेस झाली असं माझं स्वतःचं मत आहे. जर अशोकराव टेकवडे त्यावेळेस उमेदवार म्हणून असते तर पुन्हा या तालुक्यानं त्यांना आमदारकीची संधी या ठिकाणी दिली असती, परंतु ते घडलं नाही. एका नवोदित उमेदवारांना दिगंबर दुर्गाडे हे त्या ठिकाणी उमेदवार म्हणून पक्षाने त्या ठिकाणी त्यांना दिला. एक सुशिक्षित प्राध्यापक, खरं तर खूप चांगल्या प्रकारची व्यक्ती पक्षाने त्या ठिकाणी उमेदवार म्हणून दिली होती. परंतु पुन्हा एकदा पुढं त्याच्यामध्ये राजकारण काही व्यक्तींनी आणलं आणि त्या राजकारणाची बळी खरं तर त्या ठिकाणी सर झाले आणि ती उमेदवारी पक्षाला त्या ठिकाणी गमावावी लागली. वास्तविक या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद ही इतर पक्षांच्या तुलनेमध्ये खूप अधिक आहे. जेजुरी नगरपालिका असेल किंवा अनेक ग्रामपंचायती असतील, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती ही एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करत होती. पण दादा माझं काय म्हणणं आहे, प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे डॉक्टर आहेत, उच्च शिक्षित आहेत, त्यांच्यासारख्या उमेदवाराला तिकीट देऊन पक्षातील काही लोकांनी त्यांना पाडण्याचा प्रयत्न केला आणि ही सगळी कूटनीती त्यांच्या गाववाईज मतदानावरून बाहेर आली. परंतु पक्षाने त्यांच्यावर काय कारवाई केली नाही. आज तीच मंडळी पुन्हा पक्ष घेऊन ताब्यात करतात. अशी राष्ट्रवादीची अवस्था आहे. तुमच्यासारख्या प्रामाणिकपणे करणाऱ्या कार्यकर्त्यांना पक्ष संघटनेत बाजूला ठेवलं जातं आणि जी बंडखोरी करतात, कुटळ्या करतात, राजकारणात कुरघोड्या करतात, अशा मंडळींनी या चांडाळ चौकडीने पक्षावर ताबा घेतला. याबद्दल तुमचं काय? वस्तुस्थिती खरी आहे आणि याचंच उत्तर हे आज आपल्याला पुरंदरमध्ये पाहायला मिळते की ज्या पुरंदरमध्ये एकेकाळी जिल्हा परिषद, पंचायत समिती ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेतृत्वाखाली आपल्या ताब्यात होती. जेजुरी सारखी एक अग्रगण्य नगर परिषद ही आपल्या ताब्यामध्ये होती. आज पुरंदर तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेमध्ये, पंचायत समितीमध्ये एकही उमेदवार हा राष्ट्रवादी काँग्रेसचा नाही. सासवड नगरपालिका आपल्या ताब्यात नाही, जेजुरी नगर परिषद आपल्या ताब्यात नाही. आज संपूर्ण तालुक्यामध्ये खरं तर
पक्षानं किंवा संघटनेनं खूप बारकाईनं या तालुक्यामध्ये लक्ष घालण्याचं गरज आहे. गेली 5 वर्ष खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसची या राज्यामध्ये सत्ता नाही. मला स्वतःला असं वाटत होतं की या 5 वर्षाच्या काळामध्ये किमान आपली संघटना त्या ठिकाणी दुरुस्त करण्यासाठी काही प्रयत्न होतील, परंतु तशा अर्थानं काही प्रयत्न झालेले त्या ठिकाणी पाहायला मिळालेले नाहीत. खरं तर हे संघटनेचं अपयश. तुम्ही काय पक्षश्रेष्ठींना सूचना केल्या होत्या की याबाबत की असे दुरुस्त करा? हे अनेकदा आम्ही खरं तर ज्यावेळेस आम्हाला संधी मिळते त्यावेळेस आम्ही नेतृत्व यांच्याकडं या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असतो किंवा सांगतही असतो, परंतु कितपत त्याची दखल त्या ठिकाणी घेतली जाते हा शेवटी पक्षाचा निर्णय असतो. आता परिस्थिती अशी आहे की नेतृत्वाने सुद्धा बऱ्याचपैकी जबाबदाऱ्या झटकलेल्या आहेत. आज कुणाकडे जायचं? खासदार सुप्रियाताई आहेत, अजितदादा आहेत, पवार साहेब आहेत. तर नेमके हे निर्णय कोण घेणार? नेमकं कुणाकडे जायचं? बऱ्याच वेळेस ज्यांच्याकडे जा त्यांच्याकडे जा अशी द्विधावस्थी कार्यकर्त्यांची झालेली. त्यामुळेच ही पक्षाला अशी अवस्था आणि पक्ष दिवसेंदिवस घटत जाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. उतरती काळा लागलेली. 2009 पासून त्या पुरंदर हवेलीमध्ये राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे उलटे फिरू लागले आणि दिवसेंदिवस त्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. म्हणजे पक्षश्रेष्ठींच्या अद्याप लक्षात आलेलं नाही का? नाही, वास्तविक पवार साहेबांचा मतदारसंघ म्हणून खरं तर या देशाला आपल्याला आठवत असेल, पवार साहेब या मतदारसंघातनं उच्च अंकी मतानं खरं तर निवडून गेले. पण हा काळ पूर्वीचा होता. आज दिवसेंदिवस राजकारणाची समीकरणं ही बदलत चालली. तरुण पिढी, IT क्षेत्र या गोष्टी खरं तर पुढे यायला लागलेल्या आहेत. आणि आजच्या तरुणाला काय हवंय हे खरं तर पक्षाला त्या ठिकाणी ओळखलं पाहिजे. पारंपरिक चर्चा करून पारंपरिक विकास त्या ठिकाणी केलं जाता येणार नाही, परंतु या ठिकाणची संघटना खरं तर पाहिली तर त्या दृष्टीने काही प्रयत्न करते असं मला स्वतःला काही वाटत नाही. आदरणीय पवार साहेब असतील, दादा असतील, ताई असतील, हे कार्यकर्त्यांना वेळ देत असतात, त्यांचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवत असतात, परंतु मुळातच या परिसरातील कार्यकर्त्यांची त्यांच्याविषयी कुठलीच तक्रार नाही. तक्रार ही संघटनेविषयी. पुरंदरमधील राष्ट्रवादी तुम्ही काय वर्णन करा आजची जी अवस्था आहे? आजची जी परिस्थिती आपण पाहिली तर खरोखर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या परिसरामध्ये अतिशय अडचणीत आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चित त्या ठिकाणी म्हणावं लागेल. कारण ज्या संस्था पूर्वी आपल्या हातामध्ये असेल, नगरपालिका असेल, आज या सगळ्या ठिकाणी आज विरोधकांनी ताबा घेतलेला आहे. या मतदारसंघात एका खात्याचे मंत्री म्हणून त्या ठिकाणी काम करतात. शेवटी या सर्व गोष्टीचा विचार करून संघटनेमध्ये काही बदल त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आणि जी व्यक्ती संघटनेला किंवा पक्षाला ताकद देईल, प्रामाणिकपणे काम करेल, संघटनेला बळकटी देईल, सर्वसामान्य कार्यकर्त्याला समजावून घेईल किंवा त्याचे प्रश्न सोडवेल, अशाच लोकांच्या हातामध्ये खरं तर संघटना त्या ठिकाणी दिली पाहिजे. आणि 4 महिने आम्ही पाहतोय पुरंदर हवेलीचे प्रमुख जे कार्यक्रम होत आहेत त्या कार्यक्रमात तुम्ही कुठं दिसत नाही. आणि याशिवाय एक 8 दिवसापूर्वी निसर्ग मंगल कार्यालयात जो कार्यक्रम झाला त्या ठिकाणी अजितदादांनी जाहीररित्या विचारले की राहुल शेवाळे आलेत का? तर नेमकं ह्यातून कार्यकर्त्यांनी काय संदेश द्यायचा? म्हणजे काय आपली परिस्थिती, आपली काय भूमिका आहे? सध्या तरी मी थोडं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या किंवा पक्षाच्या कुठेही जात नाही, परंतु निश्चित काही ध्येयधर्म सुद्धा मला त्या ठिकाणी संघटनेची पटत नाहीत. हे मी अनेकदा आमचे नेते अजितदादा यांच्याशी मी चर्चा केलेली, त्यांच्या कानावर काही विषय घातलेले आहेत. संघटनेतील काही तत्कालीन किंवा स्वतःला पुढारी समजणारे, नेतृत्व समजणारे काही लोक हे खरोखर नवीन पिढीवर अन्याय करतात. नवीन येणाऱ्या कार्यकर्त्याला प्रत्येक तालुक्यामध्ये अशी एक टीम आहे की ते तरुणांना सातत्यानं त्या ठिकाणी अडथळा आणण्याचा, व्यत्यय आणण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतात. आज आमच्यासारखे आज शेकडो तरुण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत की ते अजितदादांच्या नेतृत्वाखाली, पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली स्वतःचा वेळ आणि पैसा खर्च करून त्या ठिकाणी काम करण्यास तयार आहेत, इच्छुक आहेत, स्वतःहून पुढे येण्यास तयार आहेत. परंतु अशा तरुणांची
पक्षामध्ये गांभीर्याने दखल घेतली जात नाही किंवा त्यांना न्याय. हवेली विधानसभा मतदारसंघाची जी आजची अवस्था आहे ती राहुलदादांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलेली आहे. आगामी काळामध्ये विशेषतः पुढील एक महिनाभराच्या काळामध्ये या पुरंदर राष्ट्रवादीमधील अनेक निष्ठावंत ज्यांनी प्रामाणिकपणे काम केलेले ते स्वतःच्या विचाराने, स्वाभिमानाच्या विचाराने स्वतःचे काम करत असताना पक्षाने कशा अडचण निर्माण केल्या आणि पक्ष. राहुलदादा, आता पक्षामध्ये इतके वर्ष काम केल्यानंतरही जर कार्यकर्त्याला न्याय मिळणार नसेल, तुमच्या कार्यकर्त्यांच्यावर अन्याय होणार असेल तर तुम्ही नेमकी काय भूमिका घेणार? खरं तर हा विचार मी आणि आमचे सर्व सहकारी भानुकाका जगताप असतील किंवा आमचे अनेक या परिसरामधील कार्यकर्ते, सहकारी, मित्रपरिवार यांनी हा विचार आम्ही केलेला आहे. लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राजीनामा देऊन आम्ही सर्वजण नवीन पक्षामध्ये प्रवेश करण्याचा खरं तर आमचा विचार झालेला आहे. आणि या तालुक्यातील तरुणांना एक दिशा देण्याचं काम, एक ताकद देण्याचं काम खरं तर आम्ही त्या माध्यमातून लवकरच करणार आहोत. अशा प्रकारचा एक आशावाद आम्ही या ठिकाणी केलेला आहे. त्यांच्या निवडणुकीमध्ये तिकीट वाटपामध्ये घोटाळा निर्माण केले, पक्ष नेत्यांची दिशाभूल केली, याबाबत अनेक काही गोष्टी बाहेर येणार आहेत. एक राहुलदादासारख्या कार्यकर्ता, प्रामाणिक कार्यकर्ता, तरुणांचा नेता जर राष्ट्रवादीने असा वाऱ्यावर सोडला तर पक्षाला त्याची फार मोठी किंमत मोजावी लागणार आहे. याची पक्षनेत्यांनी गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे. एवढंच मी या निमित्ताने सांगतो. धन्यवाद.